नमस्कार मंडळी. गुंजा आणि कबीरची वाढती जवळीक बघून मृण्मयीची मात्र फार जळजळ होत असते आणि गुंजामध्ये आणि कबीरमध्ये नक्की काय नातं आहे हे तिला जाणून घ्यायचं असते. त्यासाठी ती एक प्लॅनही बनवते. मृण्मयी कबीरला खोटं सांगते की कबीर, लग्नाआधी माझंही एका मुलावर प्रेम होतं. आमचं दोघांचंही खरं तर एकमेकांवर खूप प्रेम होतं. हे ऐकून कबीरला मोठा धक्का बसतो. कबीर मृण्मयीला म्हणत असतो की मृण्मयी, तू मला आधी का नाही हे सगळं सांगितलंस? मग आज अचानक तू मला ही गोष्ट का सांगतेय? आणि मला खरंच विश्वास बसत नाही की माझ्या आधी सुद्धा तुझ्या आयुष्यात कोणीतरी होतं. मृण्मयी मनातच म्हणत असते की सॉरी कबीर, मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय. खरं तर मला गुंजाचं आणि तुझं नातं जाणून घ्यायचंय, म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. कबीर म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं. तर मृण्मयी पुढे म्हणते की नाही कबीर, मला माझ्या मित्राकडे जायचंय, म्हणजे मला कुणालकडे पुन्हा जायचंय. कबीर म्हणतो की तुला जर मला सोडून जायचं असेल तर तू जाऊ शकते, आणि मला हेही कळतंय की ह्याच गोष्टीमुळे तू माझ्याशी भांडतीयस आणि माझ्यावर संशय देखील घेतीयस. गुंजाचं आणि माझं असं काहीही नातं नसताना सुद्धा तू नेहमी आमच्यावर संशय घेतेस, आणि तू असं करते यामागे नक्कीच हेच कारण असेल की तुला कुणालकडे परत जायचंय. तर मृण्मयी सुद्धा सांगते की हो कबीर, हेच कारण आहे. आणि मृण्मयीने कबीरला हे देखील सांगितलेलं असतं की कबीर, मी तुला लवकरात लवकर डिवोर्स देखील देणार आहे. मृण्मयी आता मायाच्या घरी राहत असते. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. घरातले सगळेजण मृण्मयी येण्याची वाट बघत असतात. सर्वांना असं वाटत असतं की आता कबीर आणि मृण्मयीचे वाद हे मिटलेले असतील, परंतु मृण्मयी आणि कबीरने मात्र घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. गुंजा जेव्हा जेवण वाढत असते त्यावेळी गुंजाला ही गोष्ट समजते. गुंजाला खूप मोठा धक्का बसतो. गुंजा कबीरला म्हणत असते की साहेबा, तुमच्या मनात जे हे घटस्फोटाचं खूळ घुसलंय ते पहिल्यांदा तुम्ही बाहेर काढा, कारण मृण्मयीताई तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि त्या फक्त तुमच्याच सोबत खुश राहतील. तुम्ही प्लीज त्यांच्यावर विश्वास ठेवा, आणि मी तुम्हाला खरं सांगते की मृण्मयीताईचं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. कबीर आता गुंजावर ओरडतो. गुंजाला तो म्हणत असतो की तुला माहित नाहीये खरं काय आहे ते. खरं तर तिचं आणि त्या कुणालचं अजूनही अफेअर असणार आहे, म्हणूनच ती सारखी माझ्यावर संशय घेत असते. गुंजा म्हणत असते की साहेबा, अहो तुमचं आणि मृण्मयीताईचं नातं खूप चांगलं आहे, परंतु असं अचानक काय झालं की तुम्ही डायरेक्ट घटस्फोटाचा निर्णय घेतलाय? तर मृण्मयी तिच्या आईवडिलांच्या घरी राहायला आलेली असते. त्याचं कारण हे असतं की मृण्मयी आता डोंगरवाडीला जाणार असते आणि कबीर आणि गुंजाचं नक्की नातं काय आहे हे तिला तिथे शोधायचं असतं. परंतु ती कबीरला खोटं सांगते. ती कबीरला सांगते की मी कुणाल सोबत मनालीला जायला निघालीये. कबीरची मात्र फार चिडचिड होत असते आणि कबीरला जलनही होत असते, कारण कबीरचं खरंच मृण्मयीवर प्रेम देखील असतं. आणि तो मृण्मयीला म्हणतो की याचा अर्थ तुला मला घटस्फोट द्यायचा होता आणि तू कुणाल सोबतच खुश आहे, तर मग माझ्याशी लग्न तरी कशाला करायचं? तर मृण्मयी मात्र त्यावर काहीही उत्तर देत नाही. कबीर आता घरी आलेला असतो आणि कबीर जेव्हा घरी येतो तेव्हा गुंजाला असं वाटतं की साहेबा आणि मृण्मयीताई मधलं सगळे आता गैरसमज जे आहेत ते मिटलेले असतील. आणि तेव्हा ती कबीरला हे देखील विचारते की मृण्मयीताई नाही आल्या का? तेव्हा कबीर सांगतो की नाही आली ती. आणि तो गुंजालाही आता सांगतो की मृण्मयीने तर तिच्या मनासारखं केलंय, त्यामुळे आता तू देखील तुझ्या नात्याचा स्वीकार कर. तेव्हा गुंजा म्हणत असते की नाही साहेबा, आपलं जे लग्न झालंय ते खूप जबरदस्तीने झालंय आणि मी जबरदस्तीने आता तुमच्या आयुष्यात पुन्हा नाही येऊ शकत. मृण्मयी कबीरला सोडून गेलेली असते, त्यामुळे कबीरच्या मनात राग असतो आणि तो गुंजाला पुन्हा आपल्या आयुष्यात येण्याची विनंती करू लागतो. तर कबीर सुद्धा आता हळूहळू गुंजावर प्रेम करायला लागलेला असतो. मनोमन त्याला गुंजा आवडायला लागलेली असते. तो गुंजाला पुन्हा पुन्हा त्यांच्या नात्यासाठी विनंती करत असतो, परंतु गुंजा त्याला नाही म्हणत असते. तर कबीर तिला म्हणत असतो की मला मान्य आहे की मृण्मयीचं आणि माझं लग्न झालंय, नियतीने आम्हाला दोघांनाही एकत्र आणलं, परंतु तू या गोष्टीचा एकदा विचार कर की आपण सारखे सारखे का जवळ येतोय? सारखी तू बाजूला जाऊन सुद्धा पुन्हा याच घराकडे का येतेस? या मागे काहीतरी सत्य आहे, म्हणून तर आपण दोघं एकमेकांच्या जवळ येत असतो ना. आणि पहिल्यांदा मी तुला इतका रागराग करत होतो, जे नाही ते तुला बोलत होतो, परंतु आता मीच तुला प्रेमासाठी रिक्वेस्ट करतोय. तुला माझ्या डोळ्यामध्ये काहीच सत्य वाटत नाही का? तुला हे का समजत नाहीये की मी इतका बदललोय, ते कोणासाठी बदललोय आणि का बदललोय? खरं तर गुंजा, मी तुला काहीच शिकवलं नाही. खरं तर मीच तुझ्याकडून खूप काही गोष्टी शिकलोय. तू केव्हा माझ्यावर विश्वास ठेवशील? तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर दया केली, परंतु असं नाहीये. खरं तर मी तुझ्यावर
जबरदस्ती केलीये. कित्येक वेळा मी तुझा अपमान केला, परंतु तू प्रत्येक वेळी माझ्यावर दया दाखवलीयस. पर्यंत तू माझ्यावर खूप उपकार केले. आज पुन्हा एकदा माझ्यावर एकच उपकार कर आणि फक्त माझी एक गोष्ट ऐक की मी तुला मनापासून सांगतोय की मनोमन मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. आणि आता तू सुद्धा ही गोष्ट कबूल कर की तूही माझ्यावर प्रेम करतेयस. कारण जेव्हा तुला गोळी लागली होती तेव्हा तर तू तुझं प्रेम कबूल केलं होतं. मग तू आता का तुझं प्रेम दाखवत नाहीये? का माझ्याशी तू खोटं बोलतेयस? मला हे माहितीये की तू हे सर्व का करतेय, कारण तुला असं वाटतंय की मृण्मयीने आणि मी एकत्र यावं. पण मृण्मयीने तर तिचं आयुष्य दुसऱ्याच मुलासोबत घालवण्याचं ठरवलंय. मग मी माझं आयुष्य माझ्या पत्नीसोबत का घालवू शकत नाही? हे सगळं ऐकून गुंजाच्या डोळ्यात पाणी येत असतं. गुंजा कबीरला म्हणत असते की नाही साहेबा, मी ही चूक कधीच करू शकत नाही. मला आता काहीही करून तुम्हाला आणि मृण्मयी ताईला एकत्र आणायचंय. कबीर म्हणत असतो की अगं, मृण्मयी तिच्या मित्रासोबत खूप खुश आहे, मग तू का माझ्यासोबत खुश राहू शकत नाहीयेस? गुंजा म्हणत असते की नाही साहेबा, तुम्ही मला माफ करा, परंतु तुमचा हा निर्णय मला अजिबात मान्य नाहीये, कारण कुठल्याही परिस्थितीत मी मृण्मयी ताईंना धोका कधीच देणार नाही. गुंजा आता रडतच तिथून निघून जाते. तर कबीर मनोमन म्हणत असतो की गुंजा, मी हे कसं काय विसरू शकतो की शेवटी तू सुद्धा मृण्मयीचीच बहीण आहेस. आता जोपर्यंत तू ऐकणार नाही तोपर्यंत मी देखील ऐकणार नाही. तर गुंजाला असं वाटत असतं की मृण्मयी ताई नक्कीच कबीर साहेबांशी खोटं बोलल्या असतील. आणि मग ती बस स्टॉप कडे येत असते आणि बस स्टॉपला नेमकी मृण्मयी गुंजाला बघते. मृण्मयी विचार करू लागते की ही गुंजा नक्कीच मला शोधण्यासाठी आलेली असेल आणि कबीरनेच हिला पाठवलेलं असणार. मृण्मयी आता गुंजाची नजर चुकवत घाईघाईने डोंगरवाडीची जी बस असते त्यामध्ये बसून घेते. आता गुंजाचं लक्ष नेमकं मृण्मयीवर त्या बसमध्ये गेलेलं असतं आणि जेव्हा ती मृण्मयीला बघते की ती डोंगरवाडीच्या गाडीमध्ये बसली आहे तेव्हा ती गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याच वेळी बस ही चालू झालेली असते आणि बस ही पुढे जाते आणि गुंजा काही थांबवू शकत नसते. आणि शेवटी गुंजाला ही गोष्ट आता समजलेली असते की मृण्मयी ताई डोंगरवाडीला गेल्यात. त्यानंतर इकडे वकील साहेब हे मायाच्या घरी आलेले असतात आणि माया आणि सर्वेशला ते सांगतात कबीर आणि मृण्मयी दोघंही डिवोर्स घेत आहेत आणि त्यांच्या डिवोर्सचे कारण हे अफेअर आहे. माया लगेच म्हणायला सुरुवात करते की मला तर वाटलंच होतं, मला माहित होतं की त्या दीनदमडीच्या मोलकर्णीमध्ये आणि कबीरमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. तेव्हा वकील साहेब या गोष्टीचा खुलासा करतात की कबीरचं अफेअर नसून मृण्मयीचे अफेअर आहे कुठल्या तरी कुणाल मुलासोबत. हे ऐकून माया आणि सर्वेशला मोठा धक्का बसतो. ते दोघंही म्हणतात की नाही, हे सगळं खोटं आहे. मृण्मयी मॅडम त्या कुणाल सोबत आज मनालीला फिरायला गेल्यात. तर मित्रांनो, आता मृण्मयी ही डोंगरवाडीला तर आली आहे, परंतु डोंगरवाडीला आता तिथला बाभळीकडनं खूप मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर असे ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.